श्री स्वामी समर्थ कर्माचे फळ भाग 1 कर्माचे अटल सत्य। आज आपण अशा एका अटल सत्याबद्दल बोलणार आहोत ज्यापासून या जगात कोणीही सुटलेले नाही, ज्यावर संपूर्ण जीवन, आपले सुखदुःख, आपले वर्तमान आणि भविष्य अवलंबून आहे। ते सत्य म्हणजे कर्माचे फळ। तुम्ही म्हणाल, स्वामी हे तर आम्हाला माहीत आहे, चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळते आणि वाईट केले तर वाईट। पण बाळांनो, हे इतके सोपे असते तर जगात इतके दुःख, एवढा अन्याय दिसला असता का? एक शेतकरी जमिनीत बीज पेरतो, तो त्याचे कर्म असते, पण ते बीज उगवून पीक कधी येईल, ते पीक कसे असेल, हे फक्त त्याच्या कर्मावरच नाही तर निसर्गाच्या नियमांवर, ईश्वरी इच्छेवर आणि त्याच्या मागील जन्माच्या कर्मावरही अवलंबून असते। हाच कर्माचा अतर्क्य सिद्धांत आहे। भाग 2 3 प्रकारचे कर्मे। स्वामी म्हणतात, बाळांनो, कर्माची 3 मुख्य प्रकार आहेत जे तुमचे आयुष्य नियंत्रित करतात। एक क्रियमान कर्म, जी कर्मे तुम्ही आत्ता करत आहात, जे तुम्ही विचारपूर्वक, जाणीवपूर्वक निवडले आहे। उदाहरण, तुम्ही एखाद्या गरजूंना मदत करण्याचा विचार करता आणि त्याला मदत करता, हे तुमची क्रियमान कर्म। याचे फळ तुम्हाला लगेच मिळेल किंवा थोड्याच काळात मिळेल। 2 संचित कर्म, जी कर्मे तुमच्या अनेक मागील जन्मात साठलेली आहेत। एक कर्मफळाचा खजिना आहे तो, चांगले आणि वाईट दोन्ही। या खजिन्यात काय आहे हे तुम्हाला लगेच दिसत नाही, म्हणूनच तुम्ही म्हणता, मी तर कोणाचे वाईट केले नाही तरी माझ्यावर हे संकट का आले। 3 प्रारब्ध कर्म, भोगावेच लागणारे कर्म। हा आहे ट्विस्ट। संचित कर्माच्या खजिनातून जेवढे कर्मफळ या जन्मी भोगायला तुमच्या नशिबात आले आहे ते म्हणजे प्रारब्ध। प्रारब्ध हे असे चेक आहे जे तुम्हाला वटवावेच लागते। मग तुम्ही कितीही श्रीमंत असाल, शक्तिशाली असाल, अगदी देव असले तरी रामाला वनवास भोगावाच लागला, कृष्णाला युद्ध करावेच लागले, कारण कर्माचा नियम सर्वांसाठी समान आहे। भाग 3 दुःख आणि सुख मागील रहस्य। माझ्या बाळांनो, जेव्हा तुमच्यावर दुःख येते तेव्हा तुम्ही देवाला दोष देता, माझेच नशीब का वाईट, माझ्याच वाट्याला हे भोग का? पण स्वामी सांगतात, तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख हे तुमच्या जुन्या कर्माचा हिशोब पूर्ण करण्यासाठी आलेले सोन्याचे कवच आहे। ते भोगल्याशिवाय कर्म शांत होत नाही। जोवर तुम्ही ते स्वीकारत नाहीत तोवर ते कर्म तुम्हाला त्रास देत राहते। ज्या क्षणी तुम्ही दुःखाला प्रारब्ध मानून स्वीकारता आणि श्री स्वामी समर्थ म्हणता, त्याच क्षणी त्याचे ओझे कमी होते। जेव्हा तुम्ही एखाद्यावर अन्याय करता तेव्हा तुम्ही फक्त त्याचे मन दुखवत नाहीत, तर तुम्ही तुमच्या संचित कर्माच्या खजिन्यात एक वाईट बीज पेरता, ते उगवणारच। आणि बाळांनो, जेव्हा तुम्हाला अचानक सुख मिळते, एखादे यश मिळते, तेव्हा समजून जा की हे तुमच्या मागील चांगल्या कर्माचे प्रेमळ फळ आहे। त्याला अहंकारात वाया घालवू नका। तुम्ही केलेले प्रत्येक चांगले कर्म हे तुमच्यासाठी स्वामींचे आशीर्वाद बनून परत येते। भाग 4 कर्माच्या जाळ्यातून सुटका। पण मग प्रश्न असा आहे, या कर्माच्या चक्रातून सुटका कशी? प्रारब्ध तर भोगायलाच लागते, मग आम्ही काय करावे? तुम्ही प्रारब्ध थांबवू शकत नाही, पण तुम्ही क्रियमान कर्म सुधारू शकता। आज तुम्ही चांगले कर्म करा, आज कोणाचे मन दुखवू नका, आज स्वामींच्या नामस्मरणात वेळ घालवा, आज एखाद्या भुकेलेला जेवण द्या। तुमचे चांगले क्रियमान कर्म तुमच्या प्रारब्धाचा वेदनेला कमी करते। उदाहरण, जसे तुम्हाला 1000 रुपयांचा दंड भरावा लागतोय, म्हणजे प्रारब्ध, पण तुमच्याकडे 500 रुपयांची बचत, म्हणजे चांगले क्रियमान कर्म असेल तर दंड अर्धा हलका होतो। स्वामी समर्थ नामस्मरणाचे सामर्थ्य। नामस्मरण हे तुमच्या प्रारब्धाला जळून टाकते। स्वामींचे नाव श्री स्वामी समर्थ हा एक अग्नी आहे, तो तुमच्या मागील कर्मांच्या बियांना निर्बीज करतो। भाग 5 अंतिम संदेश। निष्काम कर्म म्हणजे निष्कर्ष। म्हणून माझ्या भक्तांनो, घाबरू नका, तुमच्या प्रारब्धाचा स्वीकार करा आणि डोळ्यातून अश्रू गाळण्याऐवजी हातात काम घ्या। कर्म करा, पण फळाची इच्छा ठेवू नका। मलाही मिळेल असा विचार न करता, हे माझे कर्तव्य आहे असा विचार करून काम करा। हेच निष्काम कर्म आहे। तुम्ही जेव्हा कोणत्याही स्वार्थाशिवाय केवळ प्रेम आणि कर्तव्याच्या भावनेतून काम करता, तेव्हा ते कर्म तुम्हाला बांधत नाही, त्याचे फळही तुम्हाला मोक्ष देणारे होते। तुम्ही फक्त चांगले कर्म करत राहा, निष्काम भावनेने करत राहा। तुमच्या कर्माचे फळ देण्यासाठी, तुमच्या प्रत्येक अडचणीत तुमच्या पाठीशी उभं राहण्यासाठी मी आहे। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,
व चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.